हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आज बघणार आपण डी.एडची जी काही एक्झाम झाली आहे जून 2023ची, त्याची प्रोफिशियन्सी इन मराठी म्हणजे पार्ट 2 जो आहे S4 मराठी मीडियमचा, त्याचं मॉडेल आन्सर कसं लिहायचं आहे आणि स्कीम ऑफ मार्किंग म्हणजे मार्क कसे देणार आहे. बरोबर, तुम्ही किती पॉईंट लिहिले, किती ओळी लिहिल्या तर तुम्हाला किती मार्क्स मिळणार आहे, 2 मार्क्ससाठी किती किंवा मग 2 मार्क्ससाठी किती लाईन लिहायची आहे, 3 मार्क्ससाठी किती लिहायचे आहे ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. 20 मार्काचा आपला पेपर असतो हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. 3 ते 4 म्हणजे 1 तासाचा पेपर आहे. तर डिस्कस करूया काय काय लिहायचं आहे. सगळ्यात पहिला क्वेश्चन दिलेला होता, रिकामी जागा असणार आहे. रिकाम्या जागेचं त्यांनी डायरेक्ट आन्सर या ठिकाणी दिलेला आहे. तर मराठी भाषा जी आहे ती कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते, तर देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बरोबर, त्याच्यानंतर जे मोठ्याने वाचलं जातं किंवा जे आपण मोठ्याने वाचतो त्याला काय म्हणतात, मौखिक किंवा प्रकट वाचन असं आपण म्हणू शकतो. बरोबर, जे आपण कल्पना करून लिहितो किंवा कल्पना करून लिहिला गेलेला निबंध जो आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, काल्पनिक संवाद असे म्हणतो. आणि पत्राचे प्रकार आहेत त्यामध्ये मुख्याध्यापकास पत्र हा याचा रिकामी जागा असणार आहे. असा पहिला प्रश्न त्यांनी दिलेला होता 4 मार्कासाठी. त्यांनी फक्त स्कीम दिलेली आहे की कशा प्रकारे तुम्ही लिहू शकतात. बरोबर, हे जर तुम्ही पूर्ण वाक्यामध्ये फुल सेंटेन्समध्ये लिहिलं तर इम्प्रेशन तुमचं चांगलं पडणार आहे. बरोबर, फुल सेंटेन्समध्ये लिहायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. खालील दिलेल्या प्रश्नांची जी काही उत्तरे आहेत ती 60 ते 80 शब्दात लिहायची आहे. हे आपल्याला माहिती आहे. 2 किंवा 3 प्रश्न विचारलेले असतात. तर सगळ्यात पहिला प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे, वृत्तलेखनातील महत्त्वाचे घटक कोणते. तर वृत्तलेखनाचे महत्त्वाचे घटक जे आहे ते स्पष्ट केलेलं आहे. पहिला असणार आहे वृत्ताचा मथळा किंवा जो काही शीर्षक असतो तो लक्षवेधक असावा. काय असायला हवा, त्याच्याकडे लक्ष वेधलं गेलं पाहिजे. वृत्तलेखन जे आपण करतो त्यामध्ये त्याचा शीर्षक जे आहे, इंडेक्स किंवा मग ज्याचं टायटल जे आहे ते कसं असायला हवं, आकर्षक असायला हवं, लक्षवेधक असायला हवं. दुसरा पॉईंट त्यामध्ये लिहिलेला आहे की वृत्तांत अचूक, परिपूर्ण व स्पष्ट असावा. जो वृत्तांत आपण लिहितो आहोत तो कसा असायला पाहिजे, परिपूर्ण असायला पाहिजे, अचूक, त्याच्यात कोणत्याही प्रकारची चूक नको आणि तो काय असावा, मेन म्हणजे स्पष्ट दिसणारा असावा. त्याचं अक्षर जे आहे तेही आपल्याला स्पष्ट दिसण्यात यावं. तिसरा पॉईंट आहे स्थळ, काळ, व्यक्ती यांचा अचूक उल्लेख असावा. ज्या ठिकाणी तुम्हाला वृत्तलेखन जे आहे त्याच्यामध्ये कोणत्या स्थळाला तुम्ही भेट देणार आहात किंवा कोणत्या स्थळाला तुम्ही कोणता प्रोग्राम सेलिब्रेट करत आहात, त्याचा काळ, टाईम जो आहे, व्यक्ती यांचे जे काही नावे वगैरे आहे त्यांचा उल्लेख जो आहे तो व्यवस्थित असावा, चुकी त्या ठिकाणी होता कामा नये. त्यानंतर चौथा पॉईंट आहे घटकांचा क्रम जो आहे, जो घटक तुम्हाला पहिले लिहायचा आहे त्यांचा क्रम जो आहे तो योग्य असावा, 1, 2, 3. जसं की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की क्वेश्चन 1 जो आहे तो क्वेश्चन 1 का दिलेला असतो की क्वेश्चन 1 to 4 पर्यंत तुम्ही सॉल्व करावं, म्हणजे तो क्रम जो आहे त्यानुसार व्यवस्थित जर तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला मार्क्स जे आहे ते मस्त मिळतात. आणि समोरचा जो चेक करणारा असतो त्याच्यावरही तुमचं जे काही मार्क्सचं इम्प्रेशन आहे ते व्यवस्थित पडतं. क्वेश्चनचं इम्प्रेशन आहे, आन्सरचं इम्प्रेशन आहे ते व्यवस्थित पडतं. त्यामुळे क्रमानुसार लिहायचं आहे. बरोबर. त्यानंतर 5वा पॉईंट आहे घटना जशी घडली तशीच वृत्तांत लिहावा. जसं झालेलं आहे, वृत्तांत म्हणजे काय, सपोज आपल्याला न्यूज रायटिंग आहे, जशी घटना घडलेली आहे तसंच लिहायचं आहे. काही उलटपालट तुमच्या मनाने त्या ठिकाणी लिहायचं नाही. त्यानंतर 6वा पॉईंट आहे भाषा होकारात्मक असावी, पॉझिटिव्ह असावी. म्हणजे जे तुम्ही लिहिता आहात त्यामध्ये समोरचा जो वाचणार आहे त्याच्यावर त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडायला पाहिजे, निगेटिव्ह नाही. म्हणजे काय पाहिजे, भाषा ही काय असायला हवी, सकारात्मक असायला हवी, पॉझिटिव्ह असायला हवी, होकारात्मक असायला हवी. त्यानंतर 6वा पॉईंट दिलेला आहे भाषा साधी व सहज आकलन होणारी असायला हवी, सिंपल आणि सहज समजेल अशी भाषा असायला हवी. त्यानंतर खाली बघा, कोणत्याही 4 मुद्द्यांना 2 गुण देण्यात येतील. बरोबर, म्हणजे जर तुम्ही 4 पॉईंट लिहिले तर 2 मार्क्स मिळणार आहे. हे मी तुम्हाला खूप वेळेस डिस्कशन केलेलं आहे. तरीही इथे आता आपण सॅम्पल पेपर थ्रूच बघत आहोत की 4 पॉईंट लिहिले तर 2 मार्क्स मिळणार आहे. 3 मार्क्सचा क्वेश्चन असेल तर 6 पॉईंट लिहिणं गरजेचं आहे, किंवा 3 मार्क्सचा क्वेश्चन असेल तर डेफिनेशन विचारलेलं असेल तर 1 मार्क्ससाठी डेफिनेशन गरजेची आहे आणि 2 मार्क्ससाठी त्याचं 4 पॉईंटमध्ये जे काय आहे इम्पॉर्टन्स आहे किंवा मग मुद्दे गरजेचे आहे. बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया, परिच्छेद लेखन म्हणजे काय, उदाहरण सह स्पष्ट करा. बरोबर. आता बघा, इथे 2 मार्क्सचा प्रश्न आहे. यांनी काय केलं आहे, परिच्छेदाची व्याख्या पहिले दिलेली आहे. बरोबर, व्याख्या दिलेली आहे, 2 व्याख्या दिलेली आहे त्यांनी. अर्धा मार्क्स जरी पकडला तरी
त्यांनी 2 व्याख्या त्या ठिकाणी दिलेल्या आहे. एका मुद्द्याची परिपूर्ण मांडणी म्हणजे काय तर परिच्छेद, पॅराग्राफ आपण त्याला म्हणू शकतो. सलग लेखनाचा लहानसा भाग म्हणजे काय तर पॅराग्राफ, बरोबर. जे आम्ही निबंध लिहितो त्याचा छोटासा भाग, एक छोटासा पॅराग्राफ म्हणजे काय तर परिच्छेद असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याची डेफिनेशन दिलेली आहे आणि स्वरूप दिलेलं आहे. त्यानंतर काय आहे त्याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे की लेखक वाचकाला स्वतःचे अनुभव, विचार आणि तत्व सुसंगतरित्या अनुक्रमाने कालाक्रमाने पुढे नेत असतो. दुसरा पॉईंट त्यामध्ये दिलेला आहे परिच्छेदात वाक्प्रचार जे आहे, म्हणी आहे यांचा वापर केलेला असतो. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे परिच्छेदात वापरलेले जी काही प्रतिमाने आहे, प्रिन्सिपल्स असतील, शब्दचित्र असतील, भावभावना असतील, व्यक्तिचित्र असतील, संघर्ष, या सगळ्या गोष्टींची साखळी जी आहे ती गुंफलेली आहे. जे आपण पॅराग्राफ लिहितो त्यामध्ये प्रतिमाना जे आहे, प्रिन्सिपल, शब्दरचना आहे, त्याचे भाव जे आहे, व्यक्तिचित्रण जे आहे ते गरजेचं आहे. उदाहरण काय दिलेलं आहे त्यांनी, समर्पक परिच्छेद लेखनाचा नमुना, अशा प्रकारे एक्झाम्पल दिलेलं आहे. आता त्यांची मार्किंग स्कीम बघा कशी केली. व्याख्या आणि स्वरूप जे आहे त्यांच्यासाठी त्यांनी 1 गुण दिला आणि उदाहरण जे आहे त्याच्यासाठी त्यांनी 1 गुण दिला, म्हणजे 2 मार्क्सचा हा प्रश्न होता. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. वाचनाचा प्रारंभ करताना करावयाच्या कृती. वाचनाचा प्रारंभ करताना कोणकोणत्या कृती करायला हव्या तर काय आहे त्या बघूया. पहिला पॉईंट आहे वाचन करता निवडलेला मजकूर, शब्द, वाक्य विद्यार्थ्यांच्या मुलांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असावा, बरोबर. जे काही आपण वाक्य रचना करतोय किंवा वाचताना जो काही मजकूर वाचतो आहे, शब्द, वाक्य जे आहे ते विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाशी, डेली रुटीनसोबत काय असायला हव्या, संबंधित असायला हव्या, निगडीत असायला हव्या. दुसरा पॉईंट आहे सोप्या गोष्टी असतील किंवा गाणी यांच्यामार्फत वाचन करण्यास शिकू. म्हणजे काय की जे सोप्या गोष्टी आहे, गाणी आहेत, त्यांचं सगळ्यात पहिले वाचनाचा प्रारंभ कशापासून करणार आहोत आपण, सोप्या गोष्टी आणि गाण्यांपासून विद्यार्थ्यांना करणार आहोत. जसं की आपल्याला लहानपणी होतं बघा, अजय इकडे ये, बरोबर. अशा प्रकारे ते काय होते, बाल जी काही आपली अंकलिपी आहे त्याच्यामध्ये ते आपल्याला दिसायला मिळायचं, बरोबर. तिसरा पॉईंट आहे शब्दचित्रांच्या सहाय्याने वाचन करणं. जे शब्दचित्र आहे, फॉर एक्झाम्पल इथे कपाचं चित्र जर दिलेलं आहे तर ह्याच्या खाली कप लिहिलेलं असेल किंवा मग लिहिलेलं असेल कप, बरोबर. तर ह्या चित्राच्या सहाय्याने काय करणं, वाचन करणं. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टींपासून आपण लहान विद्यार्थ्यांना काय करू शकतो, वाचनाचा प्रारंभ जो आहे, सुरुवात करावयाची कृती काय काय करू शकतो ते या ठिकाणी लिहायचं आहे, बरोबर. त्यानंतर चौथा पॉईंट दिला आहे वाचन कार्डे असतील किंवा मग लाकडी अक्षरे असतील, शब्दचित्रे असतील यांसारख्या शैक्षणिक साधनांचा वापर करून वाचन करावे, बरोबर. जे काही एज्युकेशनल टूल्स आहे त्यांचा यूज करून जास्तीत जास्त वाचन करावे. याप्रमाणे कोणतेही 4 पॉईंट लिहिले तर काय मिळणार आहे, 2 गुण तिथे मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न बघूया. खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 120 ते 160 शब्दांत लिहायची आहे, बरोबर. आता पहिला प्रश्न दिला होता की वाचन अध्यापनाच्या पद्धती सांगून त्या स्पष्ट करायच्या आहे. कोणत्याही 2 पद्धतींचे स्पष्टीकरण त्या ठिकाणी द्यायचं होतं, असा क्वेश्चन आहे. तर वाचनाच्या अध्यापनाच्या पद्धती कोणत्या आहे त्या पहिले सांगितलेल्या आहे. काय आहे, मुळाक्षर पद्धत, गट पद्धत, शब्द पद्धत, वाक्य पद्धत आणि प्रसंग पद्धत. अशा प्रकारे त्यांनी काय केलं आहे, 5 पद्धती या ठिकाणी सांगितलेल्या आहे आणि यापैकी कोणत्याही 2 पद्धती तुम्हाला एक्सप्लेन करायच्या आहे, त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. तेव्हा तुम्हाला काय मिळणार आहे, ह्या 5 पद्धतींना तुम्हाला 1 मार्क मिळेल आणि ज्या 2 पद्धती तुम्ही एक्सप्लेन करशाल त्या दोघींना काय येणार आहे, 1+1 1 मार्क मिळणार आहे. असा टोटल तुमचा 3 मार्क होणार आहे. त्यानंतर खाली दिलेलं आहे त्यांनी की पद्धतींची नावे 1 गुण आणि यापैकी कोणत्याही 2 पद्धतींचं स्पष्टीकरण केलं तर प्रत्येकी 1 गुण अशा प्रकारे लिहायचं आहे. और क्वेश्चन विचारलेला आहे. और क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे, वाचन म्हणजे काय, वाचनाची अंगे कोणती किंवा वाचनाची अंगे स्पष्ट करा, अशा प्रकारे विचारलेलं आहे. तर सगळ्यात पहिलं काय केलं आहे, वाचनाची जी काही डेफिनेशन आहे ती दिलेली आहे. लिहिलेल्या किंवा छापलेल्या मजकुराचे अर्थग्रहण करून आकलनासह केलेले जे काही ध्वनी उच्चारण असतं त्याला वाचन म्हणतात, बरोबर. लिहिलेला जो काही मजकूर आहे त्याचा अर्थग्रहण करायचा आहे. आपण काय करतो, फक्त वाचतो, त्याचा अर्थग्रहण करतो का, नाही करत. आकलन करतो का, नाही करत, बरोबर. फक्त वाचत राहतो, त्याच्यामुळे आपल्याला त्याचं काहीच समजत नाही. परंतु त्याचा जो काही अर्थग्रहण जेव्हा आपण करतो तो समजून घेतो आणि त्याचं उच्चारण करतो. कुठे थांबायचं आहे, कुठे ऱ्हस्व घ्यायचं आहे, कुठे दीर्घ घ्यायचा आहे, कुठे फुल स्टॉप आहे, कुठे स्वल्पविराम आहे, या सगळ्यांचा ध्वनी उच्चारण जिथं केलं जातं त्यास काय म्हणतात, वाचन असे म्हणतात, रीडिंग असं म्हणतात. ठीक आहे. आता वाचनाची अंगे काय काय आहे. पहिलं आहे शुद्ध व स्पष्ट वाचन. वाचन कसं असायला हवं, शुद्ध आणि स्पष्ट असायला हवं,
बरोबर. दुसरं आहे जोडाक्षरांचा अचूक उच्चार करणं गरजेचं आहे. जिथे जोडाक्षर आहे त्यांचा अचूक उच्चार करणं गरजेचं आहे. तिसरं आहे विरामचिन्हे लक्षात घेऊन वाचावे. आत्ताच तुम्हाला सांगितलं कुठे थांबायचं आहे, कुठे दीर्घ उच्चार करायचा आहे, कुठे चढ उतार करायचा आहे, ते गरजेचं आहे. हे बघा. चौथा पॉईंट आहे आवाजात आशयानुरूप जो काही चढ उतार आहे तो करणं गरजेचं आहे. बरोबर. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे योग्य स्वराघातासह वाचन करणं. कुठे स्वर आहे तर मग उंच जायचं आहे, कुठे व्यंजन आहे तर खाली यायचं आहे, अशा प्रकारे स्वराघातासह वाचन करणं. त्यानंतर 6वा पॉईंट आहे वाचलेल्या मजकुराचे आकलन करणं. जे आपण वाचतो आहोत ते आपल्याला समजतंय की नाही ते समजून घेणं गरजेचं आहे. अशा प्रकारे व्याख्याला त्यांनी 1 गुण दिला आणि वाचनाची अंगे जी आहे त्यांनी काय केलं 2 गुण दिलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे वाचन वेग ही संकल्पना स्पष्ट करा. विद्यार्थ्यांचा वाचन वेग विकसित करण्याकरता उपाय लिहा. बरोबर. वाचन वेग काय आहे ही संकल्पना स्पष्ट करायची आहे आणि विद्यार्थ्यांचं वाचन वेग जो आहे रीडिंग स्किल जे आहे ते डेव्हलप करण्यासाठी काय काय उपाययोजना करू शकतात ते लिहायचं आहे. तर व्याख्या बघा. सगळ्यात पहिले प्रकट वाचनात 1 मिनिटात आकलनासहित किती शब्द वाचून होतात त्याला वाचन वेग असं म्हणतात. बरोबर. 1 मिनिटमध्ये तुमचे किती शब्द वाचून होतात त्याला काय म्हणायचं आहे वाचन वेग म्हणायचं आहे. त्याचं सूत्र त्याने त्या ठिकाणी दिलं आहे. वाचनाचा वेग कसा काढू शकतात. वाचलेली जी काही शब्दसंख्या आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही 40 शब्द 1 मिनिटात वाचले इंटू 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद आणि लागलेला वेळ काय आहे सेकंदात लिहायचा आहे 1 मिनिटाचा तिथे आणि सेकंदात तुम्हाला किती सपोज 20 सेकंद लागले 40 याला वाचायला. बरोबर. तर अशा प्रकारे तुम्ही ते लिहायचं आहे. तर तुमचा जो काही वेग आहे तो येणार आहे 6×2 म्हणजे तुम्ही काय करू शकतात 1 मिनिटामध्ये 120 शब्द जे आहे ते वाचू शकतात. अशा प्रकारे त्याचं सूत्र या ठिकाणी दिलेलं आहे. बरोबर. त्यानंतर वाचनाचे वेगाचे 2 स्तर आहे. काय फक्त वाचणे आणि आकलनासह वाचणे. एक काय असतं एक फक्त वाचणं असतं आणि एक आकलनासह असतं. फॉर एक्झाम्पल आपण पेपर जेव्हा असतात तेव्हा आपण समजून घेऊन वाचत असतो. बरोबर. एखादी गोष्ट आपल्याला समजली तर आपण पेपरमध्ये ती व्यवस्थित लिहितो म्हणजे ती आकलनासह वाचणं म्हणणं. आणि फक्त वाचणं म्हणजे काय की जसं आता काही विद्यार्थी माझ्याकडून नोट्स घेत आहे. बरोबर. तर नोट्स घेत आहे म्हणजे ते काय करताय फक्त वर त्यांना काय करताय स्वाईप करत जात आहे है ना. म्हणजे ते काय आहे फक्त वाचताय काय कळत नाही आहे त्यांना. फक्त वाचताय की काय दिलेलं आहे मॅडमनी काय नाही दिलेलं काय लिहिलं आहे काही घेणं देणं नाही. फक्त रीडिंग करणं गरजेचे आहे. याला म्हणतात आपण फर्स्ट रीडिंग. मी आपल्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की जेव्हा आपल्याला काहीही घेणं देणं नसतं फक्त ते डोळ्याखालून घालायचं असतं त्याला आपण फर्स्ट रीडिंग म्हणतो. सेकंड रीडिंग जी असते त्यामध्ये आपण थोड्या ज्या गोष्टी आहेत त्या समजून घेतो आणि थर्ड रीडिंग जी असते ती परफेक्ट रीडिंग असायला हवी जी एक्झामच्या आधी आपण करतो. बरोबर. म्हणजे एक्झामच्या वेळेस 1-2 दिवस आधी त्याला म्हणायचं आहे थर्ड रीडिंग म्हणजे काय आहे ती आकलनासह वाचणं. असे 2 स्तर त्याचे मांडलेले आहे. उपाय दिलेले आहे. पहिला आहे अक्षर तक्ते शब्दपट्ट्या वाक्यपट्ट्या यांच्या सहाय्याने वाचनाचा सराव घेणं. बरोबर. हे काय अक्षर तक्ते असतील शब्दपट्ट्या असतील वाक्यपट्ट्या असतील त्यांच्या सहाय्याने काय करणं सराव घेणं वाचनाचा. फॉर एक्झाम्पल सुविचार लिहिले असतात क्लासमध्ये बघा. प्रत्येक बोर्डवर असेल किंवा मग प्रत्येक भिंत जी असते त्याच्यावर सुविचार लिहिले असते खरा तो एकची धर्म वगैरे वगैरे है ना. म्हणजे काय त्यांच्या सहाय्याने वाचनाचा सराव करून घेणं हा पहिला उपाय असणार आहे. दुसरा आहे पाठांचे वाचन व अनुवाचन करून घेणं. जे काही पाठ असतात क्लासमध्ये आपल्याकडून करून घेतात बघा ते करून घेणं. तिसरं आहे कवितांचे लयीन वाचन करून घेणं जे आपण स्टुडंटकडून क्लासमध्ये करून घेतो. लहान मुलांचे 2 लाईन यांनी वाचा 2 लाईन त्यांनी वाचा 2 फुल स्टॉपपर्यंत या विद्यार्थ्यांनी 2 फुल स्टॉपपर्यंत पुढचा विद्यार्थी अशा प्रकारे. त्यानंतर चौथा पॉईंट आहे दुकानावरील ज्या काही पाट्या असतात भित्तीपत्रिके असतील किंवा मग यांचे वाचन जे आहे ते करण्यास सांगणं. बरोबर. आपण सपोज कुठे फिरायला चाललोय रस्त्याने तर आपण काय करतो आपल्याला गाडी जो चालवतोय तो गाडीकडे कॉन्सन्ट्रेट करत असतो. बरोबर. समोर चालवण्याकडे. परंतु मागे जो बसलेला असतो तो रस्त्याने जे काही पट्ट्या दिसेल तो वाचतच असतो है ना. कळत नकळत का कुठे ना कुठेतरी त्याचं थोडंफार तर लक्ष त्या पट्ट्यांकडे जात असतं. म्हणजे त्यातून सुद्धा आपण काय करू शकतो लहान मुलांना ते वाचण्यास सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल आई वडील चालले आहे मध्ये मुलगा बसलेला आहे छोटा आहे. बरोबर. मग आई काय करते त्याला गाडीवर चालता सांगते हे शब्द काय बाळा वाच तो शब्द काय बाळा वाच. याच काय करणार आहोत आपण अशा प्रकारे उपाय करू शकतो. बरोबर. त्यानंतर पुढचा आहे चित्रांचे वाचन करण्यास सांगणे. चित्रांचं जे काही वाचन आहे ते करायला सांगणं. त्यानंतर वाचनाचा वेग ह्या संकल्पनेला त्यांनी 1 गुण दिलेला आहे आणि उपायाला 2 गुण दिलेले आहे. बरोबर. आता यालाच क्वेश्चन विचारला गेलेला होता तो काय आहे की वाचन दोष व ते दूर करण्याचे उपाय.
वाचन दोष कोणते आहे आणि ते दूर करण्याचे उपाय काय काय आहे ते या ठिकाणी स्पष्ट करायचे आहे. सगळ्यात पहिलं बघूया, प्रकट वाचन करताना होणारे दोष जे आहे ते कोणते कोणते आहे, त्रुटी काय काय असतात. अस्पष्ट आवाजात वाचन करणं, म्हणजे काही कळतच नाही आहे, फक्त अस्पष्ट आवाज, म्हणजे शब्दांचा जो काही उच्चार आहे तो कळत नाही आहे, बरोबर. दुसरं आहे वाचनातील अशुद्धता, चुकीचं वाचणं, त्याला आपण वाचनातील अशुद्धता म्हणतो. तिसरं आहे अपूर्ण वाक्य उच्चारण, अर्धवटच वाक्य उच्चारण करायचं आहे, बरोबर, त्याला म्हणायचं आहे अपूर्ण वाक्य उच्चारण. चौथा असणार आहे शब्दांची अक्षरांची उलटापालट करणं, बरोबर, म्हणजे जसं इथे शब्द आणि अक्षर हा 1 नंबर हा 2 नंबर आहे, उलटपालट बोललं तर अक्षरांची आणि शब्दांची अशा प्रकारे उलटपालट करणं. त्यानंतर आहे मनातील जे काही शब्दांचे उच्चारण करणं, वाचता वाचता एखादं मनात जर काही विचार चालले असतील तर त्या शब्दाचं उच्चारण करून देणं. त्यानंतर 6वं आहे शब्दांची पुनरावृत्ती करणं, एकच शब्द काय करणं, वारंवार बोलणं, त्याला म्हणायचं आहे शब्दांची पुनरावृत्ती, वारंवारिता आपण त्याला म्हणू शकतो. त्यानंतर आहे हेल काढून वाचणे, म्हणजे काय की जे काही पॉईंट असतील, स्वल्पविराम किंवा मग जे काही असतील त्यांना काढून वाचणं, सरळ सरळ फक्त वाचत राहणं, हे काय असणार आहे, त्याचे दोष जे आहे ते असणार आहे, बरोबर, कशाचे, प्रकट वाचनाचे. त्यानंतर पुढचं कोणतं आहे, मूक वाचन करताना होणारे दोष. आता मूक वाचनाचे कोणते दोष आहे, तर पहिलं आहे अर्थ लक्षात न घेता वाचन करणं. आपण जेव्हा मनातली मनात वाचतो तेव्हा आपण कोणत्याही गोष्टीचा अर्थ लक्षात घेऊन वाचत नाही, ते फक्त वाचन करत असतो, बरोबर. त्यानंतर दुसरा पॉईंट असणार आहे फार घाईघाईने वाचणं. आपण मनातली मनात जेव्हा वाचतो तेव्हा ती गोष्ट फार घाईघाईने आपण वाचत असतो, बरोबर. त्यानंतर पुढचं आहे वाचताना पुटपुटणं, काहीतरी मनातली मनात एक साईडने आपण वाचन करत असतो परंतु आपलं मन जे आहे ते दुसरं कुठेतरी भरकटत असतं, त्याला म्हणायचं आहे वाचताना पुटपुटणं. त्यानंतर आहे चौथा वाचताना वेडे वाकडे हातावारे करणं, बरोबर. आपण जेव्हा एखादी गोष्ट वाचतोय, मनातली मनात वाचत असेल तर आपण असं उलटे पालटे काहीतरी हात इकडे तिकडे करत असतो, जसं वाचन येतं हां अशा पद्धतीने हात वारे जे आहे ते करणं. त्यानंतर आहे ओळीवर बोट ठेवून वाचणं, बरोबर. जेव्हा आपण मनातली मनात एखादी गोष्ट वाचतो ती आपण पटकन विसरून जातो, कारण आपल्या मनात ऑलरेडी काहीतरी दुसरे विचार चालू असतात. त्यामुळे आपण काय करतो, वाचताना मनातली मनात जेव्हा वाचतो तेव्हा ओळीवर बोट ठेवून वाचतो. तर आता याचे उपक्रम काय आहे किंवा उपाय काय आहे ते आपण बघूया. पहिलं आहे परिपाठांतर्गत बातम्या वाचण्यास सांगणं. जे काही परिपाठ आपण म्हणतो, सकाळी जे प्रार्थना, प्रतिज्ञा, जे काही आपलं जनगण राष्ट्रगीत वगैरे होतं, त्यानंतर शेवट परिपाठ घेतात बघा. परिपाठामध्ये मग त्यांना काय करायला लावलं, बातम्या वगैरे असतील ते वाचायला लावणं, सुविचार सांगायला लावणं, हे काय आहे, हा पहिला उपाय आहे. त्यानंतर आपण कवितेचे वाचन करण्यास सांगणं, क्लासमध्ये कवितेचे वाचन करण्यास सांगू शकतो. त्यानंतर आहे आदर्श वाचनाचे नमुने ऐकवणं, जे विद्यार्थी छान वाचतायत त्यांचं नमुना जो आहे मॉडेल त्यांना ऐकवून दाखवणं. त्यानंतर आहे जोडाक्षर शब्दांचे वाचन करण्यास सांगणं, जे जोड शब्द असतात त्यांचं वाचन करण्यास सांगणं. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, उपाय तिथे करू शकतो, बरोबर. त्यानंतर त्याचे वाचनाचे दोष जे आहे त्याला 2 गुण दिलेले आहे आणि उपक्रमाला त्यांनी 1 गुण दिलेला आहे. असे पूर्ण 3 मार्क्स हा प्रश्न होता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 बघूया. खालील प्रश्नांचे उत्तर जे आहे ते किती शब्दात द्यायचे आहे, 200 ते 250 शब्दांमध्ये द्यायचे आहे. त्यानंतर त्याचा पहिला प्रश्न आहे, त्यामध्ये पत्रलेखनाचे प्रकार व पत्रलेखनाचा नमुना जो आहे तो इथे स्पष्ट करायचा आहे. तर पत्रलेखनाचे प्रकार त्यांनी दिलेले आहे, औपचारिक पत्रलेखन, अनौपचारिक आणि परिचय पत्रलेखन. औपचारिक म्हणजे काय, आपण त्याला म्हणतो फॉर्मल, जे आपण ऑफिशियल लिहितो, मला जॉब हवा आहे किंवा मग मुख्याध्यापकास पत्र जे असतील ते काय असणार आहे, फॉर्मल लेटर त्याला आपण म्हणतो. अनौपचारिक म्हणजे काय, इनफॉर्मल, जे आपण अनऑफिशियली लिहिले जातात. जसं की तुमच्या कोणत्या तरी फ्रेंडचा बड्डे आहे तर त्याला बड्डे विश करताना पत्र लिहा. आणि परिचय पत्रलेखन, ज्याच्यामध्ये आपण रिझ्यूम वगैरे असतात बघा, आपला स्वतःचा परिचय ज्या ठिकाणी देतो, रिझ्यूम असेल त्याला काय म्हणणार आहोत, परिचय पत्रलेखन. अशा प्रकारे पत्रलेखनाचे प्रकार जे आहे ते असणार आहे. त्याच्यात पत्रलेखनाचे प्रकार जो आहे ह्यांच्यासाठी तुम्हाला 1 गुण दिलेला आहे. आणि कोणत्याही एका प्रत्यक्ष पत्रलेखनाचा नमुना जेव्हा तुम्ही लिहाल, जसं की तुमच्या फ्रेंडचा बड्डे आहे तर त्याला पत्र लिहून कळवा. आपला जो काही S4चा पेपर होता आत्ता की S6चा, आय थिंक, मला आठवत नाही आहे नीट, त्याच्यात तुम्हाला पत्र लिहायला विचारलं गेलेलं होतं इंग्लिशमध्ये, बरोबर ना. तर तो नमुना जो आहे त्याच्यासाठी 3 गुण तुम्हाला या ठिकाणी मिळतील, ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे किंवा त्याला ऑर क्वेश्चन दिला आहे, हस्ताक्षरात सुधारणा होण्याकरताचे उपक्रम.
जे काय हँड रायटिंग आहे त्याच्यामध्ये सुधारणा होण्यासाठी काय काय उपक्रम राबवता येतील, तर पहिला आहे अक्षरे व शब्द मिरवणे किंवा गिरवणे आपण त्याला म्हणू शकतो. गिरवणं, जे अक्षर आणि शब्द असतील त्यावरच आपण ते असतात बघा, ABCD असेल, अल्फाबेट असेल किंवा काय असतील त्याच्यामध्ये असे डॉट 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 करून ए दिलेला असेल, मग तो काय करणं, लहान विद्यार्थ्यांना त्याच्यावर गिरवायला लावणं, म्हणजे काय त्यातून अक्षर सुधरू शकतं. त्यानंतर दुसरं आहे योग्य शैक्षणिक साधनांची ओळख व वापर कसा करायचा ते विद्यार्थ्यांना सांगणं. त्यानंतर आहे हस्ताक्षर लेखन जे आहे, हँडरायटिंग जेव्हा आपल्याला किंवा मग श्रुतलेखन विद्यार्थ्यांना शाळेमध्ये दिलं जातं बघा, ते करणं. 5-5 ओळीची शुद्ध लेखन आपण त्याला म्हणू शकतो, बरोबर. श्रुतलेखन नाही, शुद्ध लेखन. कार्यशाळेचे नियोजन व आयोजन करणं. त्यानंतर हस्ताक्षराचे महत्त्व त्यांना सांगणं. व्याख्यान स्पर्धा यांचे आयोजन करून हँडरायटिंग का गरजेची आहे, चांगली हँडरायटिंग का गरजेची आहे. मी तुम्हाला वारंवार सांगत असते बघा, तुम्ही जेव्हा पेपरला जाल तेव्हा तुमची हँडरायटिंग जेवढी चांगली, जास्त छान असेल तेवढं समोरच्यावर इम्प्रेशन तुमच्या हँडरायटिंगचं पडतं. तुम्ही पेपरमध्ये काही लिहा, चुकीचं लिहा, अचूक लिहा, तरी तुम्हाला ते 2-3 मार्क्स आरामशीर मिळून जातात जर तुमचं हँडरायटिंग मस्त असेल तर, है ना. त्यामुळे हँडरायटिंग ही चांगली गरजेची आहे. याप्रमाणे कोणतेही 4 उपक्रम जे आहे ते सविस्तर लिहायचे आहे, बरोबर. आता हे काय केलं आहे, त्यांनी पॉईंट दिलेले आहे फक्त की अशा प्रकारे तुम्ही लिहू शकतात. यामध्येही तुम्ही कमीत कमी 2 ते 3 लाईनचं आन्सर प्रत्येक पॉईंटमध्ये लिहायचं आहे, सविस्तर लिहायचं आहे. ते काय आहे, गरजेचं आहे, अपेक्षितच आहे. नाहीतर तुम्ही म्हणशाल की मॅडमने तर सांगितलं 200 ते 300 शब्दाचा क्वेश्चन आहे आणि इथे तर बघा हे की 3 मिनिट 10-12 शब्द नाही. असं हे फक्त काय आहे, पॉईंट आहे. त्याच्यापुढे तुम्हाला अपेक्षित आहे कमीत कमी तुम्ही एका पॉईंट पुढे 3 ते 4 लाईन लिहिणं गरजेचं आहे. त्या प्रत्येकासाठी तुम्हाला 1 गुण जो आहे तो मिळणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आजचा जो काही मॉडेल आन्सर शीट आपण बघितली, प्रोफिशियन्सी इन इंग्लिशची पार्ट 2ची S4 असो किंवा F4 असो, दोघांसाठी इम्पॉर्टंट आहे बऱ्यापैकी. प्रोफिशियन्सी इन इंग्लिश आणि पॅडागॉजी ऑफ इंग्लिश जे आहे F4 F6 किंवा S4 S6, हे 4ही सब्जेक्ट जे आहे ते खूप जास्त रिलेटेड आहे, सेम आहे, काहीही फरक यामध्ये तुम्हाला दिसणार नाही आहे. त्यामुळे हे क्वेश्चन पेपर आणि त्याची मार्किंग स्कीम जी आहे ती आपण बघितली, एकदम सेम आहे. त्यामुळे टेन्शन घ्यायचं काही कारण नाही की मग हे F4चंच आहे, माझं ते S4 बॅकला आहे किंवा S4चंच आहे आणि माझा तर S6 बॅकला आहे, मग मी हा व्हिडिओ नाही बघणार. तर असं काहीही करायचं नाही आहे. एकदम सेम जे आहे तुमचं असतं, सगळा सिलेबस सेम असतो. F4 असो किंवा S4 असो आणि F6 असो किंवा S6 असो. पॅडागॉजी ऑफ इंग्लिश पार्ट 1 आणि 2 सेम आहे. प्रोफिशियन्सी ऑफ इंग्लिश पार्ट 1 आणि 2 दोघेही बऱ्यापैकी सेम आहे. जवळपास 80 ते 85% सिलेबस तुमचा या ठिकाणी सेम आहे. त्यामुळे कोणतीही क्वेश्चन पेपर प्रेफर केला तरी त्यामध्ये बऱ्यापैकी क्वेश्चन तुम्हाला रिपीट झालेले दिसतील. जसं की शुद्ध हँडरायटिंग कशी काढावी, त्यासाठी कोणते कोणते उपक्रम राबवू शकतात किंवा मग वाचन दोष दूर करण्यासाठी काय करू शकतात, अशा प्रकारे तेच प्रश्न तुम्हाला असतात. LSRW आपण बघितलेलं आहे की लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग स्किल जे आहे, 4 कौशल्य जे आहे त्या 4च कौशल्यांच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणताही प्रश्न दुसरा बाहेरचा विचारला जात नाही. यावरच तुम्हाला बऱ्यापैकी विचारलं गेलेलं असतं. अशा प्रकारे आपण काय बघितलं आहे, आज मॉडेल आन्सर अँड स्कीम ऑफ मार्किंग बघितलेले आहे. आय होप की तुम्हाला व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल, समजलं असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचण्याचा ट्राय करायचा आहे. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं सुद्धा थोडीशी मेहनत घ्या, है ना. भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय, टेक केअर.